शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना, दुपारच्या फॅमिली व्हिडिओ झाले मला BKS गार्डन चला आम्ही जे आहे परळी, देवदर्शन बैजनाथ. करून माझ्या काकाच्या मुलीला भेटून इथं निघत आता लग्नाला. आणि लग्न होतं बघा 12:30 वाजताचं, पण ते लागलं की नाही 2 वाजता. आणि घरून निघताना की नाही इतकी गडबड करू लागले जसं की नाही गावामध्येच काकाची मुलगी राहते त्यांच्या इथे गेलो भेटायला. आणि तिथंच जे आहे ना मी तयार झाले आणि तयार होऊन जे आहे ना आता लग्नाच्या ठिकाणी आले. तर पूर्ण जे डेकोरेशन आहे की नाही, पूर्ण जे सेटअप आहे लग्नाचा असा केला होता. खूप मोठं असं गार्डन होतं लग्नाचं आणि लग्न पण खूप छान लागलं. आणि इथं जे आहे की नाही त्यांची वेडिंगची लग्नाची ते शूट केलेली कॅसेट आहे ना ती लावली होती. ते जे आहेत ना सर्व पाहुणे बघू लागले. पाहुणे पण भरपूर असे आले होते. आणि लग्नाचं पण की नाही डेकोरेशन ते खूप छान असं सेटअप केला होता. आणि सोय पण सगळी व्यवस्थित छान केली होती. खूप ठिकाणाहून पाहुणे आले होते. लग्नामध्ये गेलं की कसं आपल्याला की नाही जिथं आपण भेटायला पण नाही गेलो ना ते पण पाहुणे आपल्याला भेटतात. आणि खरं तर लग्नाला जायचं की नाही हेच कारण असतं की सगळ्याच्या गाठी भेटी होतात. आणि आम्ही इथं पोहोचलोच लग्नाच्या ठिकाणी. आणि इथं जे आहे की नाही मला घरून तितकी गडबड केली निघण्यासाठी. आणि आत्ता जे आहे की नाही नवरदेव जातो इथं शेवंतीला. आणि 1 वाजला होता नवरदेवाला शेवंतीला जायला. लग्न की नाही 2:30 वाजता लागलं. तसं 12:30चं लग्न 2:30 वाजता लागलं. आणि इथं जे की नाही सगळेजण डान्स करतात आता नवरदेवाच्या शेवंतीसाठी. आणि इथं की नाही नवरदेव शेवंतीहून आला. आणि जसं की आत्या पण नवरदेवाला ओवाळतात. आणि आत ओवाळणी म्हणून तर की नाही नवरदेव आधी तर नवरीच्या आईनं ओवाळून घेतलं आणि पुन्हा जे आहे ना आत्याने ओवाळून घेतलं. आणि शेवंतीहून नवरदेवाला. आणि आता इथं जे आहे की नाही लग्नाची तयारी चालू आहे पुढे. आणि चला लग्न जे आहे की नाही कसं तरी 2:30 वाजता लागलं. आणि खूप छान लग्न लागलं. आता इथे की नाही मी शेअर करते. आणि किती सुंदर सगळं व्यवस्थित छान मांडलं होतं. आम्हाला कसं जायचं काम होतं ना त्याच्यामुळे आम्ही जास्त थांबलं नाही. गडबडच असते की नाही लवकर निघायची. कारण आम्हाला 4 वाजले होते. त्यांच्यासाठी आम्ही जेवण पण आमचं राहिलं होतं. आम्ही जेवण केलं वगैरे खाल्लं नव्हतं कारण उन्हाळा सुरू झाला. आणि इथं भेटले माझ्या बहिणीला.